त्यासाठी मी घेतलेले आहेत काजू, बदाम, खारीकचे तुकडे, खोबऱ्याचा कीस, गूळ, मगज बी, विलायची आणि काळे मनुके. खोबरं स्वतः किसून घेतलं तर ते छान असतं. याच्यात मी आता जवस घेतलेले आहेत 2 चमच्याच्या जवळपास आणि मेथी दाणा घेतलेला आहे 1 चमचा. तो भाजून घ्यायचा आणि टाकायचा. आता ह्या वाटीमध्ये थोडं तूप आहे ते मी ह्याच्यात टाकून घेते आणि कढईमध्ये पूर्ण हे ड्रायफ्रूट सगळे भाजून घ्यायचे. हलकेसे गरम करायचे, पूर्ण असे तळायचे वगैरे नाही, फक्त त्याला तुपामध्ये चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे, म्हणजे ते वाटल्या जातील. पहिल्यांदा मी बदाम भाजून घेतले थोडेसे, त्यानंतर त्याच्यात मगज बी घातलेला आहे आणि ह्यामध्ये आता मेथी भाजून घेते. मेथी चांगली लाल भाजून घ्यायची म्हणजे त्याचा कडवटपणा जातो. आता काजू भाजते, काजू टाकून घेते त्याच्यामध्ये, ते हलके हलके गरम करायचे आणि आता विलायची पण त्याच्यात भाजून घेते म्हणजे ती कडक झाली म्हणजे ती पण छान बारीक होते. आता काळे मनुके घातलेले आहेत. मंद आचेवर हे हलकं हलकं भाजून घ्यायचं. एकदम कडकडीत गरम झालं ना की ते थंड झाल्यावर चांगलं वाटलं जातं. आता हे जवस टाकून हे भाजून घेते छानपैकी. हे तीळ आणि खसखस आहे, ही पण भाजून घेते. आता हिवाळ्यामध्ये गारठ्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू चांगल्या असतात शरीरासाठी, म्हणून हे सगळं भाजून घ्यायचं. आता शेवटी मग खोबरं टाकायचं आणि खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. वेळ लागतो, मंद आचेवर पण छान भाजलं जातं. हे बघा, हे आता छान भाजून झालेलं आहे आणि हे गार व्हायला एका बाजूला ठेवून देते. ह्या परातीमध्ये काढून घेऊ आपण ह्याला, हे गार होतं मग. आणि आता ह्या कढईमध्येच आपण थोडं तूप घालून कणिक भाजून घेऊया. मी 1 वाटी कणिक घेतलेली आहे आणि ही आता मंद आचेवर लाल होईपर्यंत भाजून घ्यायची. तोपर्यंत आपले तिकडे ड्रायफ्रूट्स गार होतात. आता इकडे पीठ भाजता भाजता आपण गुळाचा पाक करून घेऊया. गुळाचा पाक याच्यासाठी करायचा की गुळामध्ये खडे वगैरे असतात, कधी कधी म्हणजे असे बारीक काही रेषे वगैरे निघतात, म्हणून हा गुळाचा पाक करून तो गाळून घ्यायचा. चिकट झाला का ते पाहायचं. पीठ आता भाजून झालेलं आहे चांगलं आणि हे गार पण झालेलं आहे. आता हे आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया. ह्याला भाजल्यामुळे हे चांगलं बारीक होईल. मी वाटीत पाण्यात टाकून पाहिलं पण याची गोळी काही बनली नाही, पण हाताने छान चिकटपणा येतोय त्याला. अजून जरा वेळ राहू देते, याला उकळू देते, म्हणजे चिकटपणा येईल त्याच्यात. हे वाटल्यामुळे ते छान बारीक झालेलं आहे. आता हे वाटलेलं मिश्रण या परातीमध्ये काढून घ्यायचं.
आणि हे भाजलेलं पीठ आता ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। छान लाल भाजलेलं आहे, मी मंद आचेवर भाजलं त्याच्यामुळे छान भाजलेला गेले आहे ते। आता हा पाक झालेला आहे, हा गाळून ह्याच्यामध्ये मिसळून द्यायचं आणि सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं। जरा वेळानंतर हे आळून येतं, पहिल्यांदा चिकट वाटेल तुम्हाला, पण नंतर हे चांगलं आळून येतं आणि मग लाडू बांधायचे। हे आता थोडं चिकट वाटेल, पण जरा गार झाल्यावर ते आळून येतं छानपैकी। हे बघा, हे मिक्स करता करताच आळायला लागले थोडं थोडं, तरी पण ह्याला जरा वेळ गार व्हायला ठेवून द्यायचं, हवा खायला। गार झालं म्हणजे छान लाडू बांधले जातील याचे। आता मी ह्याला ठेवून देते जरा वेळ। आता हे छानपैकी गार झालेलं आहे, हे बा मोकळं झालेलं आहे छान। लाडू पण छान बांधता येतील याचे। माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। छान असं हाताने मोकळं करून घ्यायचं आणि लाडू बांधायचे। हे बघा, छान लाडू बांधल्या जातात। अशा प्रकारे ड्रायफ्रूट्सचे लाडू करून बघा, खूप छान वाटतात। पौष्टिक लाडू तयार आहेत। अर्ध्या अर्ध्या वाटीचं माप घेतलं आहे मी, तुम्ही पण नक्की करून बघा हे पौष्टिक लाडू। श्री स्वामी समर्थ।